मार्गावर चालण्यासाठी सक्षम झालो आहे. बरोबर. हा प्रवास सुरू झालेला आहे, मार्ग आपल्याला दिसतोय, चांगल्या पद्धतीने मार्ग आखला गेलेला आहे. मला वाटतं या मार्गाचाच एक भाग म्हणजे हा स्टार्टअप फ्रंटियर 1.0 1.0 हा उपक्रम असावा जो आत्ताच सुरू केलेला आहे सरकारनं, आपल्या कौशल्य विकास मंत्रालयानं महाराष्ट्राच्या. तर त्याविषयी काय सांगाल? मग हा नेमका उपक्रम काय आहे? सो स्टार्टअप फ्रंटियर हा विद्यापीठाचा उपक्रम आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने हा उपक्रम चालू केलेला आहे. याच्यामध्ये आपण सगळे इको सिस्टमचे जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना सगळ्यांना आपण एकत्र आणलं. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर्स आहेत, त्याच्यामध्ये मेंटर्स आहेत, त्याच्यामध्ये अकॅडेमिया आहे, त्याच्यामध्ये आयडिएटर्स आहेत आणि त्याच्यामध्ये स्टार्टअप्स आहेत. हे पाचही जे घटक आहेत ह्या सगळ्यांना आपण एकत्रित एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि याच्यातून संकल्पना अशी होती की जे स्टार्टअप्स आहेत आणि त्यांच्या ज्या आयडियाज आहेत त्यांना आपण पिच करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये संधी दिली होती. इन्व्हेस्टर्सनी त्या ऑपॉर्च्युनिटीज आपण देऊ शकतो का अशा नाविन्यपूर्ण आयडियाजना, याच्यावरती सुद्धा 10 स्टार्टअप्सनी काल तिथे पिच प्रेझेंटेशन केलं. त्याचबरोबर आपले जवळजवळ 16 मेंटर्स त्या ठिकाणी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने आयस्पार्क फाउंडेशन नावाची सेक्शन 8 कंपनी इन्क्युबेशन सेंटर या माध्यमातून चालू केलेली आहे. आणि या इन्क्युबेशन सेंटरमध्ये आत्ता सध्या 25 स्टार्टअप्स कार्यरत आहे. पण विद्यापीठाने असा विचार केला की आपण शासकीय विद्यापीठ आहोत, फक्त आपल्यापर्यंत सीमित नाही ठेवायच्या सगळ्या गोष्टी. आणि आपण गेले 3 वर्ष सातत्याने कॉलेज इकोसिस्टम बरोबर काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि कॉलेजेसमध्ये 60 कॉलेजेसमध्ये आपण प्री इन्क्युबेशन सेंटर्सची स्थापना केली आहे. आता या प्री इन्क्युबेशन सेंटर्समध्ये आम्ही नक्की काय करतो तर कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर टीचर्स. कारण फॅकल्टी मेंबर्स जे आहेत शेवटी मुलं कोणाच्या संपर्कात येतात तर प्राध्यापकांच्या. आणि प्राध्यापक जे गणिताचा प्राध्यापक असेल किंवा सायन्सचा प्राध्यापक असेल किंवा जो कॉमर्सचा प्राध्यापक असेल त्याला स्टार्टअप इकोसिस्टमचा विषय फारसा माहीत नसतो. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करण्याचं काम सुद्धा विद्यापीठाने आपल्या हातात घेतलं. आणि जवळजवळ 550 फॅकल्टी मेंबर्सचं कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम विद्यापीठाने स्वतः केलेला आहे. त्याचबरोबर दरवर्षी आपण काही आयडिएटर्सना आयडेंटिफाय करतो आणि त्यांना एक संधी देतो. आणि ही साधारण संधी जी आहे याच्यामध्ये आयडियाज ज्या आयडिया लेवलवरती आहे, ज्यांनी अजून मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट तयार केलेला नाही आहे पण कॉलेजचे मुलं आहेत पण त्यांची काहीतरी चांगली संकल्पना आहे, अशा या 60 कॉलेजेस म्हणून आपण विद्यापीठ स्तरावर त्यांना आणतो. आणि टॉप 5 स्टार्टअप आयडियाजना आपण बक्षीस देतो. त्याचबरोबर त्यातले जे टॉप 3 स्टार्टअप्स असतात त्यांना आपण आपल्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये स्थान सुद्धा देतो. असं एक साधारण त्याची रूपरेषा आहे. म्हणजे हे काल किंवा आज झालेली गोष्ट नाही आहे. हे सातत्याने आम्ही जेव्हापासून विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हापासून इनोव्हेशन आणि स्टार्टअप इकोसिस्टम वरती विद्यापीठाने कार्य करायला सुरुवात केलेली आहे. हा फ्रंटियर